नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत थंडगार गाड्यावर मिळतो तसा दाटसर बदाम शेक। तर ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथं मी 20 ते 30 बदाम 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। आता यावरचे साल काढून घ्यायचे आहेत बदामवरचे। हे बघा, इथं मी बदामवरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे। याच्यातले 5-6 बदाम मी या पद्धतीने उभे असे कट करून घेतलेले आहेत। हे बघा, इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये मी राहिलेले बदाम घालून घेत आहे आणि अर्धा कप दूध घालून घेत आहे। हे सर्व छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे। आता इथं मी एका वाटीमध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर घालून घेत आहे आणि 2 चमचे दूध घालून हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने जास्त घ्यायची नाही कस्टर्ड पावडर, मी 1 चमचा वापरलेली आहे। इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे कारण की बदाम शेक कढईला लागणार नाही। यामुळे आता यामध्ये मी 1 लिटर दूध घालून घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडंसं केसरचे धागे घालून घेत आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये बदाम कट करून घेतलेले ते घालून घ्यायचं आहे। आता मीडियम गॅसवर दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। जास्त आपल्याला दूध आटवायचं नाही। हे बघा, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। मिक्स करून घेऊया। हे बघा, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये एक कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेलं घालून घेऊया। हे पण मिक्स करून घेऊया छान असं। आता यामध्ये वाटून घेतलेली बदामाची पेस्ट घालून घेऊया आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बदाम मीडियम गॅसवर छान असे दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर कढईला लागेल। मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेत आहे। हे पण छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, इथं मी मीडियम गॅसवर छान असं दूध आटवून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही। थंड झाल्यावर आणखीन ते दाटसर असं होईल। आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे दूध आता छान असं दाटसर झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। थंड झाल्यावर आणखीन दाटसर असं होतंय। तर मी गॅस बंद करून घेत आहे। बघू शकता तुम्ही। आता हे दूध थंड झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे, अर्धा तास। हे बघा, मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे। आपला हे असं मस्त असा बदाम शेक तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही किती दाटसर असा झालेला आहे। तर आपला हा थंडगार गाड्यावर मिळतो तसा दाटसर असा बदाम शेक तयार झालेला आहे। तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा, खूप छान होतं। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।